मुख्यमंत्र्यांच्या घरात तुमच्या घरातल्या त्यामुळे आता तुम्ही काहीच म्हणणार नाही मला माहिती आहे. कम्प्लीटच करत होतो. मुद्द्याला उत्तर तर द्यावंच लागेल ना. तुमचे पेढे कधी येणार आहेत? आम्ही तसेच सोलापूरची शेंगापोळी आणि खवापोळी आणेन मी. चालेल चालेल. नाही, ह्याच्यामध्ये शिवसेनेच्या बाबतीत एक गोष्ट म्हणजे त्यांच्या सोबत जितके आमदार गेले, एकनाथ शिंदेसोबत जितके आमदार गेले किंवा शिवसेनेपासून त्यांनी एक उठाव केला, ती संख्या रिटेन करून तुम्ही प्लसमध्ये आहात. सो ते अर्थातच विचारात घ्यावं लागेल. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचं यश, मी मगाशी तेच बोलत होते की ज्या पद्धतीने प्रतिक्रिया श्रीकांत शिंदेची त्याची पोचपावती आहे का? हा महायुतीचा महाविजय आपण बोलू शकतो आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा विजय आपण संपादित करू शकलो, मिळवू शकलो. त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा या तिघांनी जे मिळून काम केलं गेले 2.25 वर्षांमध्ये न थकता न थांबता राऊंड द क्लॉक. आम्ही नेहमी डेव्हलपमेंटबद्दलच बोललो, आम्ही कोणावरती टीका केली नाही. फक्त डेव्हलपमेंटचे राजकारण करण्याचं काम गेलं 2.25 वर्षांमध्ये केलं. इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आणि त्याचबरोबर योजना आणल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या प्रकारे हिट झाली त्याचा आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतोय. पण मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजना याला एक किनार आहे, शासन आपल्या दारी. हे देखील विसरून आपल्याला चालणार नाही की शासन आपल्या दारी याच्या माध्यमाने 5 कोटी लोकांपर्यंत थेट शासन पोहोचलं. तर फक्त जनतेची सेवा, जनतेसाठी जे काम आहे हे करण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे. दिवस रात्र अपार मेहनत, अपार कष्ट हे मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेले, त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. गेम चेंजर लाडकी बहीण योजना आणि शासन आपल्या दारी ठरतंय का? नक्कीच. बघा, सगळ्या योजना शासन आपल्या दारीपासून सुरुवात झाली. 5 कोटी लाभार्थी, त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, युवा कार्यप्रशिक्षण योजना, वयोश्री योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, हे सगळ्या योजना फक्त लोकांसाठी अभिप्रेत असणारं काम सरकार करत राहिलं. त्याचा रिझल्ट जो आहे तो आज आपल्याला पाहायला मिळतोय. आपण संपूर्ण महाराष्ट्र विचार केला तर जो मतदान आहेत त्या दिवशी महिलांची संख्या मोठ्या संख्येने जास्त होती आणि तीच संख्या जी आहे त्याच आज मतांच्या रूपाने दिसते. लाडक्या भावावरती प्रेम करणारे ज्या बहिणी आहेत त्या बहिणी मोठ्या संख्येमध्ये बाहेर निघाल्या, कारण की कोणीतरी पहिल्यांदा त्यांच्याबद्दल विचार केला, त्यांना सक्षम करण्याचं काम केलं आणि मला वाटतं मताच्या रूपाने परतफेड करण्याचं काम लाडक्या बहिणींनी केलं. त्यांचं पण खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मी. सगळ्या महिला वर्गाचा धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या संख्येमध्ये आपण मतदान केल्यामुळे मतदानाची टक्केवारी देखील वाढली आणि आता लँडस्लाईड विक्टरीकडे म्हणजे आपण वाटचाल करतो. ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा आपण असेल राज्यभर अनेक सभा घेतल्या, मुख्यमंत्र्यांनी जवळपास 70 सभा घेतल्या, आपण 42 मतदारसंघ कव्हर केले. शेवटपर्यंत कुठे हार मानली नाही किंवा शेवटपर्यंत कुठे असंही तुम्ही विचार केला नाही की आपण आम्ही जिंकणारच होतो, त्याच्यामुळे आम्ही एवढ्या सभा घेतल्या. शेवटपर्यंत तुम्ही कुठे? आम्हाला माहिती होतं आम्ही जिंकणारच आहोत. लोकांपर्यंत जितकं पोहोचू तितकं जे आहे हे फायदेशीर ठरणार आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत होतो की क्लिअर मेजॉरिटी, थम्पिंग मेजॉरिटीनी जे आहे महायुतीचं सरकार येईल. आज तसंच घडलेलं आहे. थम्पिंग मेजॉरिटीनी महायुतीचं सरकार आलं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 72 सभा ज्या आहेत ह्या घेतल्या. कोड ऑफ कंडक्ट